बीड आदरले मध्यरात्री मशिदीत स्फोट, 2 तरुणांची धरपकड. जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता. विविध कारणामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढीपाडवा आणि ईद हे 2 महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामुळे मशिदींच्या भिंतींना तडे पडले आहे. मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रात्री 2:30 वाजता हा स्फोट झाला. 2 तरुणांनी जिलेटिन कांड्याच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला. त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहे. तसेच मशिदीतील फरशाही फुटल्या आहे. या स्फोटाचा आवाज आल्याने गावातील लोक खडबडून जागी झाले. मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावात आणि जिल्ह्यातील वातावरण शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 2 जण ताब्यात. आज गुढीपाडवा आहे, उद्या ईद आहे. त्याआधीच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. स्फोट घडवून आणणाऱ्याचा नेमका हेतू काय, ते कोणाशी संबंधित आहे, एवढ्या रात्री ते या ठिकाणी काय करत होते, ते गावातीलच आहेत की बाहेरचे, याची पोलीस कसून चौकशी करीत आहे. पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. हे दोन्ही तरुण शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. ते माथेफिरू असल्याचंही सांगितले जात आहे. तसेच विहिरीच्या खोदकामासाठीचे जे जेलेटिन होते असेही सांगितले जात आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. शांतता राखा. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मीडियाशी संवाद साधला. झालेला प्रकार निंदनीय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तत्पर आहे. पोलिसांनी 3 तासात सर्व माहिती घेतली. आरोपींना पकडलं. लोकांना आवाहन केलं आहे की तुम्ही शांतता ठेवा. एका व्यक्तीने असं केलं म्हणजे राज्य अशांत केलं पाहिजे असं नाही. आज आणि उद्या सण आहे, सर्वांनी शांत राहावं असं आवाहन नवनीत कावत यांनी बोलताना केले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.